नमस्कार मित्रांनो, जय मल्हार जय काळेश्वरी। आज केंद्राई मातेची यात्रा आहे। या देवीचा इतिहास म्हणजे ही केंदूर गावामध्ये राहणारी देवी आणि खूप नवसाला पावणारी देवी आहे। आमच्या गावची ग्रामदेवी आहे आणि आज तिची यात्रा, रामनवमीच्या दिवशी तिची यात्रा असते। तर आज आम्ही तिकडे गावाला सगळं सहकुटुंब सहपरिवार देवी घेऊन चाललेलो आहे। तर संपूर्ण ब्लॉग मध्ये माझं गाव बघा, आमच्या केंद्राई देवीची यात्रा बघा आणि माझ्या गावचं घर, माझी शेती, गावाकडचे वेगवेगळे छोटे मोठे अशा छान छान तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील। तर शेवटपर्यंत हा ब्लॉग आपला पहा। आपला हा छोटासा ब्लॉग आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही छान पाहायला मिळेल। ज्यांना कोणाला तिथपर्यंत येणं पॉसिबल नाहीये, यात्रेला येणं पॉसिबल नाहीये, त्यांच्यासाठी ही मजा घर बसल्या आपल्याला पाहायला मिळेल। तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। मला यशाची पायरी चढवणारी काळूबाई, मला सोन्या नाण्यात मडवणारी काळूबाई, मला मायेन पदराखाली दडवणारी काळूबाई, अक्षय भाऊ सुकरेंचा शून्यातून विश्व घडवणारी माझी काळूबाई। विसरू आईला, अरे नशीब माझं घडविल कसा विसरू आईला। आता देवारा घेतला डोईला, निघालो काळूबाईला। आता देवारा घेतला डोईला, निघालो काळूबाईला। जाते आमच्या गावामध्ये तीर्थक्षेत्र आहे आणि या आमच्या केंदूर गावामध्ये हे समोर पाहता हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचं स्थान आहे। तर या ठिकाणी विविध संत भेट देऊन गेलेले आहेत। माऊली सुद्धा त्यांचे जे काका आहेत कान्होराज महाराज पाठक यांना भेटण्यासाठी जेव्हा केंदूरमध्ये यायचे, केंदूर गावचे कान्होराज महाराज पाठक हे माऊलींचे काका लागत होते आणि ते जेव्हा जेव्हा माऊली आमच्या केंदूर गावाला यायचे तेव्हा तेव्हा या ठिकाणी थांबायचे। हा विसाव्याचं ठिकाण आहे। अशा विविध संतांनी इथं थांबलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा ते मधल्या वाटेने यायचे ते इथं थांबायचे। आणि आता इथून पुढे आमचं गावची ही वेस आहे, इथून आम्ही आता गावामध्ये प्रवेश करतोय। आले का पण ते? आता आम्ही गावात पोहोचलेलो आहे। असं एक आमचं छान असं गाव आहे आणि गावामध्ये पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जे मंदिर लागतं हे शंकराचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या बरोबर समोर म्हणजे हा माणकेश्वराचं मंदिर आहे आणि याच्या समोर बरोबर कान्होराज महाराज पाठक माऊलींचे काका लागत होते। तर त्यांचं समाधीचं ठिकाण आहे, म्हणजे त्यांचा वाडा होता इथे, इथं विहीर होती आणि तिथं ते राहायचे संपूर्ण कुटुंब। तर हे समोर जर पाहताय हे सगळं कान्होराज महाराजांचं आहे, देऊळवाडा आहे त्यांचा हा समोरचा आणि त्या ठिकाणी कान्होराज महाराज राहत होते। माऊली ह्यांनाच भेटण्यासाठी इथे यायचे, वेगवेगळे संत या ठिकाणी भेटायला त्यांना यायचे। जोपर्यंत कान्होराज महाराजांची पालखी आळंदीमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत आळंदीची पालखी ही मार्गक्रमण करत नाही, असा इतिहास कान्होराज महाराजांचा आहे। त्यानंतर हे आई माताजीचं मंदिर आहे इथलं, आमच्या इथलं गावातलं समोरच हे जे मंदिर तुम्हाला दिसतं हे आई माताजी मंदिर आहे, हे वालं इथे। आणि आता आपण केंद्राईच्या मंदिरापाशी चाललेलो आहे। एक 2च मिनिटांमध्ये आपण केंद्राईच्या मंदिरात जाणार आहोत।
केंद्र आहे आपली. क्विंटल देऊन ठेव काय हो का? त्याला येणार येतो थोड्या वेळात, ज्या वेळात ते येतो थोड्या वेळात. अरे देवी दत्त अरे 5 पका लागत मग तू पण घातली का? पटापट चला.
घेणार थोडं एक अर्थ घे मोठी काय त्यांचेच आहे गाव आपलं तशीच करा दिली तिकडेच कोण का देवीचा अर्घ्य देवीला हा अर्घ्य म्हणून देवीला ना तिच्या गळ्यात गाण्याला
त्याला तुळस आमच्या गावची सुप्रसिद्ध अशी भेळ आणि भेळ मालकीन आम्हाला स्वतः देत आहे. हे आमचं सायंबाचं मंदिर आहे. भैरवनाथ म्हटलं जातं आणि या देवतेची देव दिवाळीला यात्रा असते. तर हे एक मंदिर आमचं जागृत मंदिर आहे सायंबा देवाचं. तर त्यांचे ह्या दोन कलावरे आणि मुख्य देव असं हे ठिकाण आहे, स्वयंभू ठिकाण आहे आणि खूप जुनं आहे. आमच्या गावामध्ये कडुलिंबाचं झाड उगवतही नाही आणि आलं तर ते जळून जातं. तर ही ह्यांची कृपा आहे. किंवा पूर्वी लोक फाटे घेऊन यायचे, त्यावेळेला जर कडुलिंबाचं जर काडी आली तर त्या आमच्या गावामध्ये नाग निघायचा आणि मग समजून जायची लोक की त्याच्यामध्ये लिंबाचं काहीतरी आलेलं आहे. तर हे मुख्य पुजारी आहेत, शिर्के पुजारी आहेत आणि ह्यांची रोज नित्यनेमाने देवाची सेवा असते आणि हे सगळं तुम्हाला माहिती देतील. हे देवस्थान आमच्या वंशाचं आहे. ते त्यांच्या कालभैरवनाथ यांची मार्गशीर्ष प्रतिपदेला यात्रा असते आणि 14शीला लग्न असतं आपल्या लग्नासारखं. ह्या दोन कलवऱ्या बाशिंग वगैरे सगळं चालतं आणि 14शीला लग्न लागलं की अमावस्येच्या दिवस मध्ये गेलं की प्रतिपदेला देवदिवाळीच्या दिवशी यात्रा असते. आणि एक श्रावण महिन्यात दशमी म्हणून असते कार्यक्रम. एक रंगपंचमीला काय 3 उत्सव असते त्यांचे वर्षातून. 3 वेळा उत्सव असतात असे. पुरणपोळीचं नैवेद्य पूर्ण सगळं. आणि यांची व्याख्या आत्तापर्यंत यांना वाघाने खाल्लं. त्यांच्या व्याख्या अशी की ते ज्यावेळेस लग्नाला चालले त्यावेळेस एक बैलगाडी चोरा पूर्वीच म्हटलं आणि ते लगेलं उतरले वाघदावापाशी. तिथे वाघाने खाल्लं पण ते वाघाने खाल्ले नाही, ते देवा उतरले गेले. तिथे एक लिंब आणि पांघर शहर त्याच्यात ते शिर गेलं आणि इथल्या एका सूत्राच्या स्वप्नात येऊन सांगितलं की मी त्या पांघऱ्यात आहे, पांघरा कापायचा रक्ताचा पाठ लागल, द्यायचं नाही. आणि ती मूर्ती आणून हे त्यांचं राहायचं ठिकाण होतं. हे मंदिर आहे, वाडा त्यांचा होता पूर्वीचा. इथं मंदिर बांधायचं सांगितलं, तिथं ते केलं. आणि मग ते म्हटले लग्न वाघाने खाल्लं. मला सांगितलं तुम्ही ठीक आहे, लोक कशी काय मानणार तुला वाघाने खाल्लं? म्हटलं काय नाही, लग्न लावा माझ्या व्यतिला जयशी मी येणार ते वाघाला खायला, ते देवाला खायला. आतापर्यंत
आमच्या 7 पिढ्या झाल्या आतापर्यंत ते वाघाचं वारं शुभमंगल मानलं तेवढंच येणार. इथं आल्यावर हा त्यावेळेस सोमवार आलता, सोमवारी बकरं कापत नाही तरी पण आम्हाला ते द्यायच लागतं. ते बकरं त्याला माटीला लावला तर मग ते हात सोडतात. असं तसे त्याला ते वारं जात नाही काय नाही. आतापर्यंत ती व्याख्या की माझ्या देखील 3 माणसं गेली आणि हा 4था मनुष्य आला. ही व्याख्या आतापर्यंत चालू आहे त्याशी चालू राहणार. तेवढी सत्व आहे महाराजांचं. खूप जागृत असं आमचं हे देवाचं ठिकाण आहे. जेवढी केंद्रही आमची जागृत आहे तितकंच हे आमचं देवाचं ठिकाण जागृत आहे आणि खूप जुनं आहे. आणि इथं खूप पावित्र्य हे ठेवत असतात. कोणाला आतमध्ये एंट्री येऊन देत नाही. आता फक्त ही आपली देवी आहे आणि आपल्या घरी भरपूर अशा पद्धतीने पाळवणूक केली जाते. त्यामुळे त्यांनी मला आतमध्ये एंट्री दिली नाही. तर असं कोणाला गावातल्या कुठल्याच व्यक्तीला ते आतमध्ये एंट्री येऊन देत नाही. कारण की ते पावित्र्य ठेवलं तर आपलं पावित्र्य राखेल आणि ते देवाची जागृती राहील. असं हे ठिकाण आहे. तर तुम्ही जर नक्की आवर्जून केंदूर या गावात आला तर आवर्जून सायंबा देवाच्या दर्शनाला या. खूप नवसाला पावणारा देव आहे आणि कुठलीही अडली नडलेली कामं या देवाच्या कृपेनं होत असतात. तर तुम्ही नक्की आवर्जून या ठिकाणी दर रविवारी देवाची खूप मोठी आरती पूजा असते, अभिषेक असतात. दर काळाष्टमीला त्यांचा उत्सव असतो. इथे जेवण असतं आणि भरपूर लोक भाविक लोक लांबून लांबून या देवाच्या दर्शनाला येतात. तर जसं भानोबाचा कोयाळीला देवाचा फक्त मुखवटा आहे तसंच या देवाचं इथं तांदळ आहे आणि 2 बाजूला 2 कलवऱ्या आणि देव या ठिकाणी बसलेले आहेत आणि खूप जागृत आहे. तर तुम्ही नक्की आवर्जून या ठिकाणी आलात तर देवाच्या दर्शनाला या. नमस्कार. बाप्पाकडे बघायचं. आणली होती का तुमची काय हीच पिशवी होती. अजून एकदा ना आम 2 मिनिटं